सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे। कौलापूरमध्ये शेतकरी कामगार पक्ष अत्यंत आक्रमक भूमिका मांडताना दिसतोय। शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकवत त्यावर भगवे झेंडे रोवले गेलेले आहेत। कोणत्याही परिस्थितीत महामार्गाची मोजणी होऊ देणार नाही अशी भूमिका घेत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं देखील करण्यात आली। बुधगावात आले तर आम्ही सगळे कौलापूर, कर्नाळ, पद्माळ सगळे एकत्र येऊ आणि त्यांना पळवून लावू। कर्नाळामध्ये आले तर सगळे बाकीच्या गावातले जातील। कौलापुरात आले तर आम्ही बुधगावहून इकडचे सगळे नागाव वगैरे बुधगाव सगळे आसपासच्या भागातले जे बाधित आहेत एकत्र येणार, कुणालाही एकत्र मोजणी करून देणार नाही या ठिकाणी एवढाच निर्धार व्यक्त। कुणीही मागणी केली नाही शक्तीपीठ महामार्गाची। असं असताना आम्हाला मातीत गाडण्याचं का धोरण अवलंबलं जातंय? म्हणजे आमचं मरण का बघितलं जातंय? मग आमचं मरण बघणार असाल म्हणजे ज्या धोरणानं आम्ही फासावर जाणार आहे त्याच धोरणाचा आज आम्ही त्या धोरणाला आलेल्या संकटाला शासनाने आमच्यावर लादलेल्या शक्तीपीठ महामार्गाला आम्ही तर आज वावरामध्ये फासावर लटकवतोय आणि आम्ही फासावर लटकवून निषेध करतोय आणि शासनाला सांगतोय जर तुम्ही नाही रद्द केलं तर वावरामध्ये एकतर अधिकाऱ्यांचे तुम्हाला फास लागलेले दिसतील नाहीतर शेतकऱ्यांचे दिसतील। हट्ट सोडा आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।